ओम नमो भगवते वासुदेवाय. अथक विशोंध्याय. भरत वंशाचे वर्णन. राजा रंतिदेवाची कथा. श्री शुकाचार्य म्हणतात, वितताचा पुत्र मन्यू, मन्यूला बृहस्तत्र, जय, महावीर्य, नर आणि गर्ग असे 5 पुत्र झाले. नराचा पुत्र संस्कृती होता. परीक्षिता, गुरु आणि रंतिदेव असे संस्कृतीचे 2 पुत्र होते. रंतिदेवाचे निर्मल यश या लोकात आणि परलोकातही गायले जाईल. रंतिदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणे दैवयोगाने जे प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत असे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली. स्वतः उपाशी राहूनही जे काही मिळेल तेही तो देऊन टाकीत असे. दारिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता. एकदा 48 दिवस असे गेले की त्यांना पाणी सुद्धा प्यावयास मिळाले नाही. 49व्या दिवशी सकाळीच त्यांना थोडेसे तूप, खीर, हलवा आणि पाणी मिळाले. संकटात असलेले ते कुटुंब तहान आणि भुकेने व्याकुळ होऊन कापत होते. त्यांनी भोजन करण्याची तयारी केली तेवढ्यात एक ब्राह्मण अतिथी आला. रंतिदेव सर्वांमध्ये श्री भगवंतांचे दर्शन करीत असत, म्हणून त्याने अत्यंत श्रद्धेने आदरपूर्वक त्या अन्नातील पुरेशी भोजन त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मण भोजन करून निघून गेला. परीक्षिता, आता उरलेले अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली. त्याच वेळी एक दुसरा क्षुद्र अतिथी आला. भगवंतांचे स्मरण करीत रंतिदेवाने त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला. शूद्र निघून गेल्यावर कुत्र्यांना घेऊन आणखी एक अतिथी आला. तो म्हणाला, राजन, मी आणि माझे हे कुत्रे भुकेलेले आहेत. आम्हाला काहीतरी खायला द्या. जे काही शिल्लक राहिले होते ते सर्व रंतिदेवाने आदरपूर्वक त्याला दिले आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला. आता फक्त पाणीच उरले होते आणि ते सुद्धा एकाच माणसाला पुरण्या इतके. ते आपापसात वाटून घेऊन पिणार इतक्यात एक चांडाळ येऊन म्हणाला, मी चांडाळ आहे, मला पाणी द्यावे. जी उच्चारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते, अशी त्या चांडाळाची करुणापूर्ण वाणी ऐकून रंतिदेवाचे हृदय दयेने भरून आले आणि तो असे अमृतमय शब्द बोलला, 8 सिद्धी, परमगती किंवा मोक्ष मी भगवंतांकडून इच्छित नाही. मी फक्त एवढेच इच्छितो की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचे सर्व दुःख मीच सहन करावे, जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही. हा दीन प्राणी पाणी प्यायल्याने जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळे त्याचा जीव वाचणार आणि त्यामुळे आता माझी तहानभूक, शरीराचा अशक्तपणा, दीनता, ग्लानी, शोक, विषाद आणि मोह हे सर्व नाहीसे होणार. रणतीदेव स्वतः जरी पाण्या वाचून तडफडत होता तरी सुद्धा स्वभावताच त्याचे हृदय करुणेने भरलेले असल्यामुळे त्याने ते पाणी त्या चांडाळाला दिले. वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश असे तिघेही जण त्याच्यासमोर प्रगट झाले. रंतिदेवाने त्यांच्या चरणांना नमस्कार केला. तो अनासक्त व निष्पृह असल्यामुळे त्याने भक्तिभावाने आपले मन भगवान वासुदेवांमध्ये तन्मय केले. परीक्षिता, इतर कुठली कोणत्याच वस्तूची इच्छा न करता त्याने आपले मन पूर्णपणे भगवंताकडे लावले. म्हणून त्याच्या बाबतीत त्रिगुणमय माया जागृतीनंतर स्वप्न नाहीसे व्हावे तशी नाहीशी झाली. रंतिदेवाच्या बरोबर असणारेही त्याच्या संगतीच्या प्रभावाने भगवानमय योगी झाले. गर्गापासून शिनी आणि शिनीपासून गार्ग्याचा जन्म झाला. गार्गे जरी क्षत्रिय होता तरी सुद्धा त्याच्यापासून ब्राह्मण वंश चालला. महावीर्याचा पुत्र दुरीक्षय होता. दुरीक्षयाने त्रय्यारुणी, कवी आणि पुष्करारुणी असे 3 पुत्र झाले. हे तिघेही ब्राह्मण झाले. बृहस्पत्राचा पुत्र हस्ती झाला. त्यानेच हस्तिनापूर वसवले होते. हस्तीचे अजमीड, विमीड आणि पुरुमीड असे 3 पुत्र होते. अजमिडाचा पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले. याच अजमिडाच्या एका पुत्राचे नाव बृहदिपू होते. बृहदिपूचा पुत्र बृहद्वनु झाला. बृहदनुचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ झाला. जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजित. सेनजिताने सेनजिताचे रुचिराश्व, दृढहनु, काश्य आणि वत्स असे 4 पुत्र झाले. रुचिराश्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथुसेन. पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव नीप होते. त्याचे 100 पुत्र होते. याच निपाने शुक यांची कन्या पृथ्वी हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. ब्रह्मदत्त योगी होता. त्याला पत्नी सरस्वतीपासून विश्वक्सेन नावाचा पुत्र झाला. याच विश्वक्सेनाने जैगिश्व्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली.
विकसेनाचा पुत्र उद्वक्सन, उद्वक्सनाचा भल्लाद हे सर्वजण बृहदिच्छूचे वंशज झाले. द्विमिडाचा पुत्र यविनर होता. यविनराचा कृतिमान, कृतिमानाचा सत्यधृती, सत्यधृतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला. सुपार्श्वापासून सुमती, सुमतीपासून संमती, सन्मतीमान, सन्मितापासून कृती झाला. त्याने हिरण्य नाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि प्राच्य साम नावाच्या वंशाच्या 6 संहिता रचल्या होत्या. कृतीचा पुत्र निप होता. निपाचा उग्रायुध, उग्रायुधाचा क्षेम्य, क्षेम्याचा सुवीर आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय होता. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता. द्विमाडाचा भाऊ पुरुमीड याला काही संतान झाले नाही. अजमिळाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नलिनी होते. तिच्यापासून नीलाचा जन्म झाला. नीलाचा पुत्र शांती, शांतीचा सुशांती, सुशांतीचा पुरुष, पुरुषाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भरमाश्व झाला. भरमाश्वाचे मृद्गल, यविनर, बृहद्विप, कांपिल्य आणि संजय असे 5 पुत्र होते. भर्गवाश्व म्हणाला, हे माझे 5 पुत्र 5 देशांचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत, म्हणून हे पंचाल नावाने प्रसिद्ध झाले. यांच्यापैकी मृदुल पासून मौद्गल्य नावाचे ब्राह्मण गोत्र सुरू झाले. भौमार्ग्याचा पुत्र मुद्गल याला जुळे झाले. त्यापैकी पुत्राचे नाव द्विवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते. अहल्येचा विवाह गौतमाशी झाला. गौतमाचा पुत्र शतानंद, शतानंदाचा पुत्र सत्यधृती, तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरद्वान होते. एके दिवशी उर्वशीला पाहताच शरद्वानाचे वीर्य गवतावर पडले. त्यापासून एक लक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला. तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्यांच्यावर पडली. दयाळू अंतकरणाने त्याने दोघांनाही उचलून घेते. त्यापैकी जो पुत्र होता त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती तिचे नाव कृपी झाले. हीच कृपी द्रोणाचार्यांची पत्नी झाली. अध्याय 21 समाप्त.